मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्याजवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे। स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो, पण उद्दिष्ट म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेले प्रयत्न आणि कृती असते। आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे। संकट आणि समस्या कितीही मोठ्या असल्या तरी या जीवनात प्रत्येक समस्येवर तोडगा निघालेला असतो, फक्त तो कुठे आणि कधी वापरायचा हे आपल्या हातात असते। मनात साचून राहिलेल्या वेदना, दुःख, निराशा, संताप या नकारात्मक भावनांचा निचरा होऊ शकला नाही तर त्याचं घातक रसायन तयार होतं। ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या। खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो, पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात। आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिले पाहिजे, कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल, पण माणसे कधी बदलतील हे कधीच सांगता येत नाही। दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते। शून्याला किंमत तीच व्यक्ती देते जी कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवते। मन समाधानी असलं की छोट्या छोट्या गोष्टीत भरपूर आनंद घेता येतो। खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही। ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते। पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते। झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठं होत चाललोय। प्रेम माणसावर करा, त्याच्या सवयींवर नाही। नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, पण त्याच्यावर नाही। विसरा त्याच्या चुका, पण त्याला नाही, कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही। धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या स्थिर राहतात। ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत। कोणी, कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचं। हवेची पण गंमत असते ना, चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही। जसे आहात तसेच राहा। नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल। आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे। हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असते। मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे। अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतःचं सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो। आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते। स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत, तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो। विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो। म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे। आधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते। समजूतदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही,
आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजूतदार होत नाही. जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा नक्की पूर्ण करता येईल. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. काहीही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंही लागेल. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. रोज अशी एक गोष्ट करा की जी करायला तुम्ही घाबरता. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, नाहीतर न करण्यामागचं कारण तरी मिळेल. काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात. ज्याचे मन सुंदर त्याचे ध्येय सुंदर असते. ज्याचे विचार सुंदर असतात त्याचे वागणे, बोलणे आणि जगणेही सुंदर असते. मनाच्या गाभाऱ्यात रातराणी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याचं त्याने ठरवायचं. पावसाचे थेंब छोटे जरी असले त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात. त्याचप्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात. सुख फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं. दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं.